नमस्कार. नमस्कार. झी मराठीच्या आजच्या कार्यक्रमात प्रेक्षको आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, कालच्या कार्यक्रमात म्हणजे नमस्कार झी मराठीच्या कालच्या भागामध्ये आपण घरच्या घरी इको फ्रेंडली गणेश मूर्ती कशा बनवू शकतो याबद्दल जाणून घेतलं की त्या बनवण्यातला आनंदही वेगळा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचं विसर्जन करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या सहज सोप्या आपण घरच्या घरी त्याचं विसर्जन करू शकतो आणि जर आपल्याला त्याचं कलेक्शन करायचं असेल तर त्या दृष्टीने त्या मूर्त्या आपण जपून सुद्धा ठेवू शकतो. गणपती बाप्पा जसे जवळ यायला लागलेले आहेत तसं आपण आपल्या कपाटात किंवा अगदी राखून ठेवलेलं सजावटीचं सामान जसं तोरणं आहेत, पडदे आहेत, आसनं आहेत, हे सगळं आता काढायला सुरुवात झालेली असेल. शिवाय ज्यांना नवीन आणायचं असेल ती लोक बाजारात जाऊन ही सगळी तोरणं किंवा कंठी वेगवेगळ्या प्रकारची जे आरास करण्यासाठी जे साहित्य लागतं ते विकत आणत असू. पण हे जर आरास करण्याचं साहित्य आपण घरी बनवू शकलो तर त्याचाही एक वेगळा आनंद आहे. तर या दृष्टीने आज आपण जाणून घेणार आहोत की गणपतीची आरास या दृष्टीने काय काय आपण करू शकतो, ते साहित्य कुठलं कुठलं कशा पद्धतीने करू शकतो हे आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलंय अर्चना जोशी यांना. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मॅडमचं आजच्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. मॅडम, आजच्या नमस्कार झी मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडमची ओळख करून द्यायची म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून जवळजवळ गेली 15 वर्ष त्या कार्यरत आहेत. डिझायनर कपडे, त्याच्यावर हँडवर्क आणि इजिप्शियन पेंटिंग ही त्यांची सगळ्यात महत्वाची खासियत आहे. आणि हे करता करता गणपती हे कलेचं दैवत आहे आणि प्रत्येक कलाकाराला त्याच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता असतेच. तर त्यामुळे गणपतीची सजावट या दृष्टीने त्यांनी जे त्यांचा व्यवसाय करता करता त्यांना जे सुचत गेलं त्या दृष्टीने काय काय साहित्य लागतं आणि ते कशा पद्धतीने त्याची निर्मिती होत गेली आणि हे करण्यामागे त्यांचा विचार काय आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि तुम्हालाही त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच 1800221010 या क्रमांकावर संपर्कात राहून आजच्या चर्चेत सहभागी व्हा. सुरुवात करूया चर्चेला. गणपती बाप्पा घरगुती असो किंवा सार्वजनिक असो, आरास ही प्रत्येक ठिकाणी केलेलीच असते. म्हणजे आजकाल खऱ्या फुलांची आरास करण्याबरोबर कृत्रिमची फुलं असतात किंवा कृत्रिम तोरणं असतात, त्याची मागणी दिवसेंदिवस बाजारात वाढलेली आहे आणि स्पर्धात्मक ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उपलब्ध सुद्धा असते. तर मुळात एक वेगळी बॅकग्राऊंड असताना कमर्शियल आर्टिस्ट म्हणून हे सगळं तयार करण्याची किंवा याची निर्मिती करून बघावीशी आणि पुन्हा हे इतरांनाही करता येईल हे एक तुमची जी काही आशा आहे किंवा जे प्रयत्न आहेत यामागची तुमची संकल्पना आणि तुमचा उद्देश काय हे आधी आपण सांगूया प्रेक्षकांना. बेसिकली आर्ट हा जो बॅकग्राऊंड आहे हा आर्टचा बॅकग्राऊंड असल्यामुळेच मला ही कल्पना नवीन नवीन सुचत असतात. पण त्या प्रत्येक वेळेस मटेरियलाइज होतातच असं नाही. पण यावेळेस मला तुमच्यामुळे हा चान्स मिळाला आहे आणि त्याच्यामुळे मी हे सगळं नवीन केलेलं लोकांपर्यंत पोहोचतंय. आतापर्यंत होत होतं की आपल्या घरातला गणपती, सासरचा, माहेरचा एवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं. आज सगळ्यांपर्यंत ते पोहोचतंय, त्याचा मला आनंद आहे. आणि बाप्पाने अशी संधी दिली आहे मला, तर वाय शुड आय मिस इट. त्याच्यामुळे मी आम्ही जे नेहमी कपड्यांच्या बरोबर मॅचिंग एक्सेसरीज वगैरे देतो तशाच प्रकारे आपण जर मॅचिंग गणपती, आता 8 दिवसाचा गणपती असेल, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, प्रत्येक दिवशी आपण त्याला हार आणतोच, कंठी आणतोच. त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक दिवसामध्ये वैविध्य ठेवू शकत असाल आणि ते कशा प्रकारे ठेवायचं याचा मी थोडासा विचार केला तर म्हटलं अरे हे सोपं आहे, इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. म्हणून मग मी हे एक क्रिस्टलमध्ये ट्राय केलं, मोतीमध्ये ट्राय केलं, लोकरीमध्ये ट्राय केलं. विकतची फुलं आणून सुद्धा तुम्ही हे करू शकता. तुम्हाला जर थोडंसं विणकाम, भरतकाम याची जर आवड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक्सपेरिमेंट करून हे बघू शकता. इथे मी क्रिस्टलची कंठी बाप्पाला घातलेली आहे. आता हे साईज प्रमाणे तुम्ही प्रत्येकाकडे जशी मूर्ती येते त्या साईज प्रमाणे किंवा कलर स्कीम प्रमाणे तुम्ही ती कंठी बनवू शकता. इट इज व्हेरी इझी. 2 दोरे घेऊन त्याच्यामध्ये आपण नॉर्मल जे जसं आपण करतो तसं आपण ओवलेलं आहे आणि ते तुमच्या गणपतीच्या ह्याची कृतीही प्रेक्षकांना थोडंसं दाखवूया. पण गणपती गौरी म्हटलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यासमोर येते ती म्हणजे रांगोळी. तर रांगोळीने आपण सुरुवात करूया की रांगोळी तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने साकारलेली? रांगोळी आपण जनरली संस्कार भारतीची करतो किंवा फुलांची करू शकतो. बरेचसे प्रकार आहेत रांगोळीमध्ये. पण हल्लीच्या काळात बायकांना सुद्धा तितका वेळ नसतो. पहिल्या दिवशी आपण कदाचित रांगोळीची काढू शकू किंवा दुसऱ्या दिवशी आपण फुलांची काढू शकतो. पण रोज जर ती काढायची असेल गणपती असतात त्यांना खरोखर हा प्रॉब्लेम येतो. आणि मग अशा लोकांसाठी मग मी एक वॉशेबल रांगोळी हा एक प्रकार ट्राय केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रांगोळी दाखवूया आपण प्रेक्षकांना. अशी रांगोळी पेंट केलेली आहे. अच्छा. आणि त्याच्यावर आपण साधं
कपड्यासाठी जो वापरतो तो नाडा तो लावून त्याला अच्छा. 3 डायमेन्शन इफेक्ट आणि हे प्रत्येकाच्या घरीच असतं. आणि हे प्रत्येकाच्या घरी मटेरियल असतं. हे फ्रोलिकाने केलेलं अत्यंत सोप्या पद्धतीतला गणपती आहे. त्याच्यामध्ये फक्त सर्कलमध्ये सन सारखं शेडिंग केलं, बाजूला मोदक हे टाकले. ही संस्कार भारतीमधलीच रांगोळी आहे. ती फक्त मी वेगळ्या पद्धतीने डिस्प्ले केल्यामुळे ती छान दिसते. त्याच्यामध्ये स्टोन्स आले, मेटलचे पीसेस आले, मोती आले, थोडंसं वूड आलं आणि लेस. हा सगळ्याचा वापर केल्यामुळे काय होतं की ते वेगळं पण दिसतं, वॉशेबल होतं. एक दिवस तुम्ही ही ठेवा, दुसऱ्या दिवशी दुसरी बनवून ठेवा. मग हे तुम्ही घरी पण बनवू शकता. याच्यामध्ये फार एफर्ट द्यायला पाहिजे तसं काही नाही. आणि ज्याला येत नसेल तो ते विकत सुद्धा घेऊ शकतो. आणि आता याच्यामध्ये वैविध्य असं की याच्यामध्ये मोदक असल्यामुळे ती डिझाईन जरा वेगळी दिसते. आणि कलर कॉम्बिनेशन आपण मी जास्तीत जास्त जांभळा, निळा आणि डार्क कलर्स वापरलेत. आपण लाल शुभ रंग आहे, पिवळा शुभ रंग आहे. आपण जनरली हळदी कुंकवाचे ते जे 2 कलर असतो ते वापरतोच. निळा हा शाही रंग आहे, त्याच्यामुळे तो रंग त्याच्यामध्ये वापरल्यामुळे ते थोडासा त्याला गेटअप वेगळा येतो. आणि पिंक कलर जनरल सगळ्या कलर्स बरोबर जातो. बरोबर. म्हणजे आपण अगदी गणपती बाप्पा जवळ आले की 3-4 दिवस जी तयारी करायला सुरुवात करतो, तर खरोखरच ज्यांना हे भरतकाम, विणकाम आणि अशा प्रकारे करायची इच्छा असेल, पण कधी कधी मार्ग मिळत नाही किंवा कल्पना आपल्याला सुचत नाही, अरे हे आपण साकारू शकतो. त्यांनी वर्षभरात 10 दिवस 7 दिवस ज्यांच्याकडे कसे गणपती असेल तेवढे हे नक्कीच हे बनवू शकता. अगदी अगदी अगदी. आणखी हे सजावटीचं सामान वगैरे तर बाजारात कुठेही उपलब्ध आहे. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो. साधारण मी हे ऑकेजनच्या दृष्टीने मी ते शुभ कलर आणि असं रंग वापरून ते केलेलं आहे. तो घेऊया आता आपण. नमस्कार. नमस्कार. जयश्री. जयश्री. हॅलो. जयश्री नमस्कार. कुलकर्णी बोलतेय डोंबिवलीहून. मला असा प्रश्न विचारायचा आहे की इको फ्रेंडली आणि थर्माकोल याच्यामध्ये उपयुक्त असं कोणतं, म्हणजे जास्त टिकाऊ असं कोणतं आहे? आणि इको फ्रेंडली तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तूपासून बनवता? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मखरा व्यतिरिक्त दुसरं काही देवापुढे गणपतीपुढे आराध करण्यासाठी काय आहे का तुमच्याकडे? नक्की नक्की सांगा जरा. नक्की. थर्माकॉल हे अगदी वर्षानुवर्ष चालत आलेलेच आहे, पण ते पर्यावरणाच्या दृष्टीने ते कसे घातक आहेत. तर या दृष्टीने गणपतीच्या मूर्तीच्या मागे जर आपल्याला एखादी सजावट करायची असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो तेही आपण सांगूया, की जे टिकाऊ पण आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. या सगळ्या दृष्टीने त्याचा आपण कसा आणि काय काय साहित्य या दृष्टीने सगळं आपण थोडंसं तुम्हाला पेंटिंगचं नॉलेज असेल किंवा थोडंसं कल्पकता तुमच्यामध्ये उपजत असेल तर तुम्ही असं काहीतरी